भारताला ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसळे महाराष्ट्राचा गौरव, भारताचा मानबिंदू आता मायदेशी परतलेला आहे आणि आपण त्याच्यासोबत बातचीत करूया. स्वप्नील, तू जिंकलेस, खरं तर ऑलिम्पिकचं मेडल जसं जिंकलंस तसं तू महाराष्ट्राला जिंकलेस. कोल्हापूर खुश आहे, महाराष्ट्र खुश आहे, भारत खुश आहे आणि तू परततोयस. कसं वाटतंय आज हे सगळं व्हायला? पहिलं तर खूप सगळ्यांचा आभार आणि खूप छान वाटतंय. बट अजून माझं ड्रीम कंप्लीट नाही झालं, त्यामुळे अजून हार्डवर्क तर करायला लागणार आहे मला. म्हणजे जिंकण्याच्या आनंदापेक्षा अजूनही स्वप्न पूर्ण करायचं यावर जास्त भर द्यावा असं वाटतं. हो, ते तर बरोबरच आहे आणि ते खरं आहे त्याच्यामध्ये. पण हा इव्हेंट किंवा हा नेमका प्रवास आतापर्यंतचा कसा होता? म्हणजे कुठून तुला असं वाटलं? कारण आम्ही ऐकलं की स्वतः तुझ्या वडिलांनी कर्ज काढून तुला कधी रायफल घेऊन दिली आहे किंवा घरी अशा स्वरूपाची कुठली पार्श्वभूमी नाही आहे. कुठून तुला असं वाटलं की आपण या खेळामध्ये गेलं पाहिजे, इथे मेहनत घेतली पाहिजे आणि पुढे जाऊन ऑलिम्पिकपर्यंत जाऊ, असं कधीतरी वाटलेलं का त्यावेळी? मी ही कॉम्पिटिशन शूटिंग हा गेम स्टार्ट केला 2009 पासून आणि हा नाशिक क्रीडा प्रबोधिनीपासून मी स्टार्ट केला, जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे स्पोर्ट्स अँड यूथ सर्व्हिसेसवाला स्कीम, त्याच्या थ्रू मी स्टार्ट केला होता. आणि 6 वर्ष मी नाशिकमध्ये होतो, शूटिंग करायचो आणि तेव्हा तिथून मला शूटिंगची आवड जी लागली तेव्हापासून मी आत्ता पण त्याच्या आवडीमध्येच खेळत आहे सगळं काही. आणि मग पुढचे गेले वर्ष काही नंतर जसं की 2011मध्ये मी नॅशनल टीममध्ये आलो आणि तेव्हा 2012मध्ये मॅम कोच होते आणि तेव्हापासून मॅम कोच आहेत माझ्या, त्यांचं मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे भेटत आहे. स्वप्नील, एक प्रश्न असा आहे की सर्वसामान्य लोकांना कुठेतरी जे पॉप्युलर खेळ आहेत किंवा जे प्रसिद्ध खेळ असतात ते दिसतात, त्यातल्या खेळाडूंना मिळणारं ग्लॅमर दिसतं, त्यातून मुलं खूप तिथे वळतात. पण हा खेळ ज्याविषयी थोडासा दुर्लक्षित राहिलेला आणि तुमच्या ज्या प्रशिक्षक आहेत दीपाली देशपांडे असतील, अंजली भागवत असतील, हे सगळे त्यातले पायोनियर की जे पहिल्यांदा गेले ऑलिम्पिकला, तेव्हा कुठे लोकांना कळलं. मग हा जो प्रवास आहे की जेव्हा तुम्हाला वाटलं की असं या खेळामध्येच जावं, इथेच मेहनत घ्यावी आणि इतका सराव करावा, इतका प्रॅक्टिस करावी की थेट ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळते, मला जेव्हा शूटिंगमध्ये आलो तेव्हा पहिले एअर रायफल केली होती. बट जसं समजलं की 0.2 किंवा 3 पोझिशन हा त्याच्यामध्ये एक इव्हेंट आहे, सो मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मग मला जास्त इंटरेस्ट आल्यामुळे मी तेच फक्त करत गेलो. आणि मॅमच्या कोचिंगमुळे आणि खूप चांगल्या गोष्टींमुळे मला आजपर्यंत इथे देशासाठी मेडल घेण्याची संधी भेटली. 3 पोझिशन गेम खूप कठीण समजला जातो. तुम्ही 3 वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शूटिंग करता आणि यापूर्वी जसं तुमच्या मॅमनी सांगितलं, एक्सप्लेन केलं किंवा अनेक शूटर्सनी सांगितलं प्रोफेशनल की विंडचा परिणाम म्हणजे वाऱ्याचा प्रभाव असतो, ओपन डोअर गेम आहे. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हा खेळ तितका कठीण वाटलेला आणि वाटलेलं की यामध्ये जगत जेता होता येईल कधीतरी? म्हणजे हा गेम तसा इव्हेंटमध्ये तसा खूप चॅलेंजिंग आहे. वेदर चॅलेंजेस असतात, विंड चॅलेंजेस किंवा त्याच्यानंतर सनलाईट, कधी शॅडो असते, कधी खूप जास्त असते आणि विंडी तर खूप असते. कुठल्या कुठल्या ठिकाणी ते अति जास्त विंड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायला लागतं विंड फ्लॅग्स किती फॉलो होतात किंवा किती कमी आहेत आणि त्याच्यानुसार साईड्स किंवा क्लिक्स द्यावं लागतात. सो इट्स टू खूप त्या टाईपमध्ये चॅलेंजिंग आहे. आणि बट मला चॅलेंजेसला स्वीकार करायची संधी भेटली आणि मला ती आवड आहे की खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटते त्याच्यातून. आणि जसं नवीन नवीन गोष्टी मला शिकायला भेटल्या तर अजून इंटरेस्ट वाढत गेला आणि असं त्याच्यात कधी वाटलं नाही की ह्याच्यामध्ये खूप डिफिकल्ट हा इव्हेंट आहे. सो मला त्यात आवड निर्माण झाल्यामुळे मी खूप इंटरेस्ट त्याच्यात शूटिंग करायला लागलो. मग हा प्रवास आत्तापर्यंतचा एकूण कसा होता? कधीतरी असं वाटलं की आता खूप कठीण जाते किंवा म्हणजे बाकी व्यावहारिक अडचणी माणसाला बऱ्याचदा येतात, काही प्रॅक्टिकल ऑब्स्टॅकल्स असतात, तर त्यामध्ये कधी असं झालं की अगदीच निराशा आली? असं कधी वाटलं नाही की हा गेम सोडूनच जावं. बट कठीण त्या गोष्टी येतातच, चॅलेंजेस खूप येतात. फायनान्शियली पण आले होते, बट खूप लोकांनी सपोर्ट पण केला त्या पाठीमागे अँड त्याच्यामुळेच आजपर्यंत मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्टने शूटिंगमध्ये जास्त करिअर करता आलं. आता भारतात आल्यानंतर सगळ्यात पहिली इच्छा काय आहे? म्हणजे घरी जावं ही इच्छा आहे, आईवडिलांना भेटावं, की काय करायचं आहे भारतात आल्यानंतर? आता तर आलेलो आहे, तर पहिलं पुण्यात जाऊन पहिलं दगडूशेठचं मंदिर दर्शन घ्यायचं आणि नंतर मग जे काय असेल ते घरी सगळं जाऊन कार्यक्रम. हे जेव्हा आम्ही ऐकतो की म्हणजे वडिलांनी कर्ज काढलं होतं याच्यासाठी, आता अनेकदा आपण ऐकलंय की फार फार तर आपल्याकडे सध्या कुठे शिक्षणासाठी कर्ज काढलं जातं, त्या पलीकडे कर्ज काढून एखादा खेळ जोपासणं,
आणि हे सगळं तुझ्या वडिलांनी तुला जी साथ दिली, तुझ्या सोबत राहिले आणि अशा सगळ्या खडतर प्रसंगातूनही त्यांनी तुझ्या पाठीशी कायम राहिले, तर त्या सगळ्यांच्याबद्दल काय सांगशील, म्हणजे काय वाटतं? पहिलं तर आईवडिलांचे खूप आभार आहे, कारण त्यांनी आजपर्यंत अशी कुठलीच गोष्ट मला कमी पडू नाही दिली. फायनान्शियली सपोर्ट असो, मेंटली किंवा बाकीचे कुठल्याही याच्या प्रकारामध्ये. आणि त्यांचे काय तिकडे परिस्थिती आहे त्यांनी कधीच मला सांगितली नाही की ते कुठल्या परिस्थितीतून जात आहेत किंवा त्यांच्याकडे काय कमी आहे. जे पण मला हवं असेल त्यांनी आज पण मला त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचं खूप खूप आभार आहे आणि त्यांचं कधी विसरू पण नाही शकत हे सगळं काही. सो आय एम व्हेरी थँकफुल की त्यांनी आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टीतून येऊन मला सगळं सपोर्ट केला. आज तुमच्यासोबत दीपाली देशपांडे आहेत आणि ज्यावेळी तुमचे वडील पहिल्यांदा माध्यमांसमोर बोलले तेव्हा ते म्हणाले की त्या प्रशिक्षक नाहीत तर त्या आई आहेत. तर हे नातं सांगशील, काय सांगणार याबद्दल? एक महाराष्ट्राचं पण नातं आहे आणि मराठीचं, आणि प्लस 2012पासून ते मी त्यांना ओळखतो आणि मी लहान असल्यापासून त्यांना सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत की आवड काय आहे किंवा काय आवडत नाही, कशाने मला राग येतो किंवा कशाने मी खुश होतो. सो ते एक आईलाच फक्त माहिती असतं आणि त्याच्यामुळे एक दुसरी आहेत माझ्या आहेत त्याचं. पण वडिलांनी कधी त्यांना भेटलेलं नाही, त्यांनी असं कसं म्हणाले परस्पर की आई आहेत म्हणून? म्हणजे एवढं तुझं रिपोर्टिंग होतं का तिकडे? कारण माहिती आहे की त्यांना की मी जास्त मॅमशीच कनेक्टेड असतो दरवेळी. माझं शूटिंग लाईफ हे त्यांना सगळं माहिती आहे किंवा बाकी थोडं चालतं त्या गोष्टीमुळे. सो मोस्ट ऑफ द टाईम सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे दुसरं काय असणार की आईलाच माहिती आहे सगळं काय. एखादी आठवण सांग ना, कोचचा जो रोल असतो त्याचं महत्त्व कळण्यासाठी म्हणून एखादी आठवण. असं आहे की मॅम 2014मध्ये आय थिंक वर्ल्ड चॅम्पियनशिप होती आणि तेव्हा थोडंसं काहीतरी सेटिंग्समध्ये इश्यू झाल्यामुळे मॅमना खूप वाईट वाटलं होतं आणि तेव्हा ते रडले होते. त्याच्यामुळे मला त्याचं खूप हे झालं होतं की त्यांची काही चुकी नसताना पण त्यांनी स्वतःवरती ते घेतलं होतं की हां माझ्यामुळे ते झालेलं आहे. बट हे एवढं सांगू शकतो की त्यांची काही चुकी नसल्यामुळे मी स्वतःला धरलं मनामध्ये की नाही ह्याच्यापुढे त्यांना कधी असं रडवण्याचं हे नाही होणार. पण त्या दिवशी तू मेडल जिंकलं तेव्हा पण त्या रडल्या, म्हणजे असं तुम्ही नेहमी रडवता काय मॅडम? ते खुशीच होतं, त्यामुळे ते सुखाचं ते चालतं, त्याचं काही इश्यू नाही याच्यामध्ये. आनंदाश्रू होते असं. घरच्यांशी बोलणं झालं नंतर? हो झालं होतं. त्याच्यानंतर काय म्हणतात सगळेजण? आता भारतात आलेस तर लवकर कोल्हापुरात ये असं काय आग्रह आहे का? माहीत नाही मला काय चालू आहे तिकडे काय नाही आहे. बट हां घरी जाऊन सगळ्यांशी भेटणं मला खूप हे आहे की हां सगळ्यांना भेटायचं आहे पहिलं तर आणि घरचं जेवण खायचं आहे पहिलं तर. कोल्हापूरचा तुमचा तो कुठला चौक आहे फेमस, तिथे फुटबॉलचं नेहमी लागत असतं, आता रायफल शूटिंगचे पण लागणार का पोस्टर वगैरे का? मला काही माहीत नाही, तुम्ही येऊन तिकडे बघू शकता काय चाललं काय नाही आहे ते. सो बघू आता. आता अनेक विद्यार्थी आहेत किंवा अनेक तरुण आहेत, त्यांनाही हे तुमचं संपूर्ण उदाहरण हे प्रेरणादायी ठरतंय. कारण एका बाजूला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी आणि ऑलिम्पिकमध्ये जाऊन जिंकणं, जो खेळ थोडासा इलिट क्लासचा समजला जातो, त्या खेळामध्ये यश मिळवणं आणि त्याचवेळी खाशाबा जाधवांनंतर पहिल्यांदा कोणीतरी महाराष्ट्रातल्या एका खेळाडूने वैयक्तिक खेळात मेडल मिळवलंय. तर या सगळ्याकडे एक पश्चिम महाराष्ट्राचा, खाशाबा जाधवांचा वारसा, महाराष्ट्र, मराठी माणूस कसं पाहतोस? खूप चांगलं वाटतं आणि लकी पण फील करतो की त्यानंतर मला मेडल भेटणं, लाईक महाराष्ट्र किंवा देशासाठी मला मेडल भेटलं आणि त्याच्यानंतर जो आनंद त्यांचा बघून मला आनंद फील होतो की महाराष्ट्राच्या लोकांचा किंवा इंडियाच्या लोकांचा जो त्यांनी आनंद किंवा तो जो सेलिब्रेट केलं त्यांनी मेडलनंतर, ते पाहून मला खूप चांगलं वाटलं, खूप भारी वाटलं की माझ्यामुळे कुणीतरी खुश झालेलं आहे. आता भविष्यामध्ये ज्या पिढ्या या खेळामध्ये येऊ इच्छितात, जे खेळाडू असं काही करिअर करू इच्छितात, त्यांना काय सांगणार या आता जिंकल्यानंतर काहीतरी उपदेश केला पाहिजे म्हणून? एवढंच की तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यातच तुम्ही पुढे जाऊन सगळं काही करू शकता. असं नाही की वेळ लागेल पण सगळं काही भेटेल तुम्हाला. सो हार नका मानू, डिसिप्लिन राहा आणि स्वतःच्या विरुद्ध विश्वास ठेवा. एक आणखीन शेवटचा प्रश्न, आता आणखीन किती वर्ष अशी बॅटिंग, आता बॅटिंग हा शब्द तसा बोली भाषेतला म्हणून, पण किती वर्ष शूटिंग करणार असं आपण विचारू तुला, तर काय सांगशील? हे नाही सांगता येत, कारण जेवढं होईल तेवढं ते सुरुवातच आहेत. सो जेवढं चालूच राहणार आहे आता. पण पहिल्यांदा कोटा पण तू जिंकला होतास, तू ऑलिम्पिकला गेलास, पहिल्यांदा या खेळात मेडल भारताला मिळाले, पहिल्यांदा या खेळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश आपण मिळवतोय, तर या पार्श्वभूमीवरती काय वाटतं की अजून, म्हणजे सगळ्यांच्या अपेक्षा अशा आहेत की अजून 1-2 ऑलिम्पिकमध्ये अजून 2-3 पदकं जिंकावी अशा स्वरूपाची, काय वाटतं? तसा इरादा आहे का? हार्डवर्क तर करणार आहे, अजून ड्रीम पण अजून बाकी आहे, त्याच्यामुळे हार्डवर्क करून ते ड्रीम कम्प्लीट पण करणार आहे आणि देशासाठी मेडल तर घेऊन येणार आहे नेक्स्ट. आता हे मेडल कोणाला समर्पित?
हे देशासाठी, मॅमसाठी, सगळ्यांसाठी, फॅमिलीसाठी. त्यामुळे एका खेळाडूचा प्रवास असा सगळ्यांच्या त्यांनी सपोर्ट केला आज, पण सगळ्यांसाठी ते आहे म्हणजे. तर आपल्या सोबत होता स्वप्नील कुसाळे, ज्यांनी मेडल जिंकलेले आहे. महाराष्ट्राची मान संपूर्ण जगामध्ये उंचावली गेलेली आणि भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा पुन्हा एकदा खोवला गेलेला आहे आणि तो स्वप्नीलच्या निमित्ताने हे सगळं घडलेलं आहे. त्याने आज विस्तृतपणे सांगितलं की कशा प्रकारे संपूर्ण एका खेळाडूचं करिअर म्हणजे त्यामध्ये किती जणांचं योगदान असतं, किती जणांचा त्याग असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेंदरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.